आत्ता जे दिसतं त्याच्यामध्ये म्हणजे आधी तुमची जी इंटरॅक्शन झाली असा खूप प्रेमाने विराजच तुझ्याकडे बघत होता आणि आत्ता पण तुम्ही दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघताय. तर म्हणजे मला असं वाटतं एकदम परफेक्ट आहात तुम्ही एपिसोडला. हा म्हणजे लग्नाला 2च वर्ष झाली आहेत त्यामुळे अजून तरी प्रेमाने बघतोय. अजून तरी म्हणजे जी सगळ्यांनी भीती जी दाखवली होती एक की आता लग्न झालं आता सगळं बदलणार, तसं अजून तरी काही झालंय अजून तरी असं काही जाणवत नाही. येस शिवानीला काय वाटतंय? हा नाही म्हणजे नाही भीती सगळ्यांनी खूप दाखवली होती की लग्नानंतर सगळं वेगळं असतं आणि ठीक आहे म्हणजे तुम्ही आधी डेट केलंय वगैरे पण त्याचा काही उपयोग होत नाही लग्नानंतर असं खूप हा म्हणजे मला साधारण म्हणजे सांगितलं होतं पण असं काय अजून जाणवत नाही आणि होणार पण नाही खरं सांगायचं तर. थँक्यू. लव्ह इज फॉर एव्हर नाही का? या आणि लग्नाच्या आधी आम्ही एकमेकांना जवळपास 11-12 वर्ष ओळखत होतो. त्यामुळे जे जे कळायचे ते कळून झालं ऑलरेडी. लग्नानंतर काही नव्हते. ठीक आहे. मग आपण आता मी विराजच तुला विचारते की पहिल्यांदा ते असं ते लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं का तुझं शिवानी बरोबर? त्याला बोलू दे ना. म्हणजे आम्ही भेटलो होतो एका नाटकाच्या संदर्भात आणि तेव्हा शिवानी नुकती 10वी झालेली एक विण्या घालणारी तेल लावून मध्ये चापून भांग चोपून पाडून म्हणजे वेण्या. वेण्या वगैरे अशी होती. पण तू तेव्हा आणि- कॉलेजमध्ये होतास. हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा. आणि मी माझ्या आयुष्यातलं पहिलं लिहिलेलं, डिरेक्ट केलेलं आणि काम केलेलं जे नाटक होतं त्याच्यामध्ये शिवानीला आम्ही कास्ट केलं होतं आणि त्याच्यात तिला मोजून किती लाईन्स होत्या? 3 किंवा 3 किंवा 4 लाईन्स होत्या. पण त्यामुळे तेव्हा एक बेसिक ओळख झाली होती आणि मग त्या नाटकाचा नंतर नाटकाचा ग्रुप झाला आणि मग त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे ओरिजिनल मेंबर्स ओजी मेंबर्स होतो. त्यामुळे पुढे मग ओळख वाढत गेली आणि मग कुठल्या तरी एका पॉइंटला जाऊन असं वाटलं की हा मग तो प्रवास सुरू झाला, प्रेमाचा प्रवास. तू जेव्हा याला ते काय डिरेक्टर किंवा या रोलमध्ये पहिल्यांदा बघितलंस तू लहान होतीस नाही का तेव्हा? मी खूपच लहान होते म्हणजे मला काहीच कळत नव्हतं. खरं सांगायचं तर 10वी झाल्यानंतर शाळेमध्ये मी अभिनवला होते तेव्हा मी नाटकांच्या स्पर्धांमधून वगैरे भाग घ्यायचे. पण ऑनेस्टली मला मेडिकलला जायचं होतं. मला कधीच माझं असं ठरलं नव्हतं की मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे. हे आवडायचं मला. पण त्यामुळे मी ह्याच्याकडे जेव्हा यांनी सांगितलं की रांगोळेबाईंच्या मुलीला आपण कास्ट करूया नाटकामध्ये. एकतर माझ्या आईशी या सगळ्यांची ओळख आधी होती कारण आई माझ्याबरोबर सगळ्या स्पर्धांना असायची आणि ती लिहून द्यायची मला भाषणं वगैरे. तर त्यामुळे रांगोळेबाई माहीत होत्या, शिवानी माहीतच नव्हती ह्याला. आणि रांगोळेबाईंच्या मुलीला कास्ट केलं आणि तेव्हा मी त्या ग्रुपमध्ये गेले तर सगळेच मोठे होते माझ्यापेक्षा, मी एकटीच लहान होते. त्यामुळे मला काहीच कळायचं नाही. ऑडिशन यांनी घेतली तुझी? ऑडिशन अशी नाहीच घेतली. ऑडिशन अशी नाही. त्या नाटकाची मजा अशी झाली की आम्ही जेव्हा आमचा स्वतःचा ग्रुप काढू असं जेव्हा ठरवलं तेव्हा सगळ्यांनाच ॲक्टर व्हायचं होतं. पण ग्रुप काढल्यावर लक्षात आलं की स्क्रिप्टही लागणार आहे आपल्याला, कोणीतरी डिरेक्टही करायला लागेल. तर तेव्हा मी डिरेक्ट करतो असं मी ठरवलं आणि आम्ही पहिलं नाटक जे केलं होतं जे आम्ही एकत्र केलं ते एक हॉरर कॉमेडी होतं इंग्रजी भाषेतलं. त्यामुळे पुण्यामध्ये इंग्रजी चांगलं बोलणाऱ्या त्या वयातल्या मुली शोधायचा मी प्रयत्न करत होतो आणि साधारण कुठेही सापडलं नव्हतं. त्यामुळे ऑडिशनचा प्रश्नच येत नव्हता. इंग्रजी नीट बोलता येते आणि ऍक्टिंग करते हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे तेवढं पुरलं तेव्हा. त्यामुळे मी ऍक्च्युली यू आर राईट, मी किंचाळते कशी एवढंच म्हणजे हॉरर कॉमेडी असल्यामुळे किंचाळते का नीट ओके मग घेऊयात असं. आणि हे मला किंचाळते कशी हे बघण्यासाठी विराजसला हॉरर हा विषय खूप आवडतो. त्यामुळे तो तालमींना सुद्धा वगैरे आय रिमेंबर भूतांच्या वगैरे गोष्टी सांगायचा आणि सगळ्या ग्रुपमध्ये मी एकटी अशी होती की जी उत्कृष्ट घाबरायचे कारण मी सगळ्यात लहान असल्यामुळे सगळं तो डिरेक्ट ती सगळी स्टोरी मला सांगायचा आणि पूर्ण अशी वातावरण निर्मिती करून आम्ही गोलात बसलेलं असायचो आणि आम्हाला गोष्टी सांगायचा. पण या यू आर राईट, मी डिरेक्टर म्हणूनच त्याच्याकडे तेव्हा बघायचे. म्हणजे पण मग तू तेव्हा इम्प्रेस झाली होतीस का डिरेक्टर म्हणून? हो डेफिनेटली. एवढं काय आय न्यू इट असं एक्सप्रेशन होते की मला माहित होतं. नाही ऍक्च्युली म्हणजे तो प्रयत्न करत होता. नाही खूप लहान. काय झालं मी जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलोय त्यामुळे माझी चुलत भावंड माझ्याबरोबर असायची आणि मी त्या घरातला सगळ्यात मोठा भाऊ होतो आणि ही नेमकी माझ्या बहिणीच्या वयाची होती. त्यामुळे त्या पॉइंटला आणि 10वीत वगैरे असताना ते डिफरन्स खूप जाणवतो की अरे ही तर माझ्या बहिणीच्या वयाची आहे. त्यामुळे आय डोंट थिंक तेव्हा मी तसं फार त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तर नाहीच पण एकूणच फार सिरियसली मी घेतलं असेल असं वाटत नाही. चांगला मुलगा आहे.
नाही, मी पण नाही बघितलं तेव्हा. कारण तेव्हा मी इम्प्रेस झालेच होते. कारण लिहिलंय स्वतः, काम पण करतोय, डिरेक्ट पण करतोय आणि सगळी सिनियर्स होते माझ्यासाठी, सगळेच लोक. त्यामुळे मी बघायचे की कसं काम करतायत आणि कसं करावं. माझं पहिलं इंग्लिश नाटक होतं, त्यामुळे मी पण खूप गोष्टी शिकत होते. आणि हा म्हटला तसं हे कोणी काही मला फार सिरियसली घ्यायचं नाही, त्यामुळे मी फक्त ऑब्झर्व करायचे आणि तशी शांत होते मी तेव्हा. म्हणजे शिवानीवर 2 जबाबदाऱ्या मेन असायच्या. एक म्हणजे स्वतः नीट तिचं जे काही नाटकातलं काम आहे ते करणं 3 वाक्य. आणि 3 तीन वाक्य ती वाक्य. नीट पण ती महत्वाची 3 वाक्य होती, एवढं तर तू आणि म्हणाल. घाबरायचं. म्हणजे अगदी महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे कारण प्रायोगिक नाटक होतं त्यामुळे सगळे आमच्या घरातल्या गोष्टी आणायचो, तर त्यातला एक हो, कप येस. आणि ट्रे हे ती तिच्या घरनं आणायची कप दर आणि ट्रे प्रयोगाला. नाही. हां. मी चादर आणली, त्याच्यानंतर ते भांडी सगळं- आणली. ते सगळं जमा झालं पण सेटमध्ये, पण दर प्रयोगाला तुला घरनं एक आणायला लागायचं आणि घेऊन जायला लागायचं. आय रिमेंबर. हळूहळू तुला म्हणजे ते संसार गोळा करायचं काम पण दिलं. तेव्हाच सुरू केलं होतं. पण ते आय थिंक प्रायोगिक नाटकाचं एक आहेच आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट एका प्रयोगापुरती आणली की ती जमा होते आणि मग ती नाटकाची होऊन जाते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.